आता एक डोंबिवलीत महत्त्वाची बातमी समोर येते। खड्ड्यांविरोधात मनसेचं आंदोलन सुरू आहे। दरम्यान MMRDAच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा घेराव पाहायला मिळतोय। MMRDA अधिकारी राजेंद्र देवरे यांना मनसे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जाब विचारलाय। पोलिसांनी MIDC अधिकाऱ्याला कसा बसा तिथनं बाहेर काढलाय। अधिक माहिती घेऊयात अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमजद, काय घडलेलं होतं नेमकं? खड्ड्यांसंदर्भात चांगलाच घेराव घातला नागरिकांनी आणि मनसेनं। प्रज्ञा कल्याणमध्ये महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत आणि वाहन चालक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। डोंबिवलीतील सर्व्हिस हॉल परिसर आहे। या परिसरावरील रस्त्याचे रस्त्यावरील जे खड्डे आहेत त्याचा एक गाणं देखील व्हायरल झाला होता। आज मनसे या रस्त्यावरील जे खड्डे आहेत त्या विरोधात आक्रमक झाली आहे। मनसेचे जे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि शहराध्यक्ष राहुल कामत यांच्या नेतृत्वात आज मनसेने आंदोलन केलं। या ठिकाणी आरती करण्यात आली आणि या ठिकाणी जे महापालिका आणि MMRDAचे अधिकारी पोहोचले होते। MMRDAचे अधिकारी राजेंद्र देवरे यांना जाब विचारण्यात आला। त्यांचा घेराव कार्यकर्त्यांनी त्यांचा घेराव घातला। त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते। कार्यकर्त्यांचा रोष पाहून कसा बसा पोलिसांनी त्यांना बाहेर काढले। सध्या आंदोलन आता थांबलं आहे, परंतु नागरिकांमध्ये ज्या प्रकारे या खड्ड्यांविरोधात या खड्ड्यांबाबत जे रोष आहे तो समोर आला आहे आणि महापालिका आणि MMRDAने लवकरात लवकर गणेशोत्सवाच्या आधी हे खड्डे बुजवले पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे। सध्या महापालिका आणि MMRDA कडून आश्वासन दिली जात आहे, मात्र पाऊस पडतो आणि परत तीच परिस्थिती उद्भवते। त्यामुळे काहीतरी ठोस उपाययोजना या संदर्भात केली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी होत आहे आणि आंदोलनादरम्यान जे MMRDA अधिकारी आहे त्यांना घेराव घातला, मात्र त्यांच्याकडे काही उत्तर नसल्याने त्यांना आता परत जावं लागलं आहे। सध्या आंदोलन या ठिकाणी थांबलं आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अमजद।